नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स लेसन सेकंड पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स प्रॅक्टिस सेट 2.2. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इन द adjoining figure, line M parallel line N. M and N are parallel lines. P is the transversal. Then find X. Line M parallel line N. Alternatives, 4 options are given to us. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. ह्या 2 लाईन समांतर आहे, ही त्यांची छेदिका आहे. तर x ची व्हॅल्यू किती काढायची? आता तुम्हाला सांगा, मला हे जे x 2 अँगल दिले आहेत 3x आणि x, व्हॉट टाइप ऑफ अँगल दीज आर? कशा प्रकारचे आहेत सांगता येईल? हे 2 जे अँगल फिगर मध्ये दिसतात दोन्ही लाईनच्या आतमध्ये आहे, म्हणजे इंटिरियर अँगल्स. मग इथे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता सोल्युशन मध्ये, लाईन हे लिहायचं कधीही, लाईन M पॅरलल लाईन N हे दिलं आहे. तुम्हाला सॉल्व करायचं नाही, फक्त आन्सर लिहायचं आहे. सॉरी, तुम्हाला फक्त पर्याय निवडायचा आहे, पण पर्याय निवडण्यासाठी हे रफमध्ये सॉल्व करू शकता. डायरेक्ट फर्स्ट पेजवर तुम्ही आन्सर लिहू शकता. देअरफॉर 3x प्लस x हे 2 इंटिरियर अँगल यांची सम असते, सप्लिमेंटरी असते 180 डिग्री. मग किती? 4x इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहित नाही मी इकडे, तुम्ही लिहू शकता. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी सॉल्व करायचं असेल तर, पण आपल्याला इथे x ची फक्त व्हॅल्यू काढायची आहे. हा x इंटू 4 मध्ये कोणतं ऑपरेशन आहे? मल्टिप्लिकेशन आहे. सो इट विल बी इन द डिनॉमिनेटर. इकडे डिनॉमिनेटर. ह्या स्टेप्स नीट समजून घ्या. 4 कुठे जाईल? तर 4 आणि x मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो डिवाइडेड बाय 4. देअरफॉर x इज इक्वल टू 4 4 जा 16, 2 लेफ्ट, 4 5 जा 25 डिग्री. देअरफॉर याचा आन्सर लिहायचा आहे. कोणत्या? मग यामध्ये 45. आन्सर असेल ऑप्शन सी. इज इट क्लिअर नाऊ? यानंतर यातला आणखी एक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हचा दुसरा क्वेश्चन आहे, तो पण बघा. सेकंड क्वेश्चन, इन द adjoining figure, if line A parallel line B and line L is a transversal of them, find X. A and B, these vertical two lines are parallel and L is transversal. Options are given to us: A 90 degree, B 60 degree, B 60 degree, C 45 degree, D 30 degree. नाव सी हिअर. याला सोडवण्यासाठी तुम्हाला रफमध्ये सोडवायचं, फक्त डायरेक्ट आन्सर फ्रंट पेजवर. जेव्हा तिथे सोडवणार तिथे तुम्हाला फक्त ऑप्शन यू हॅव टू राईट. इथे मी ए घेतो समजण्यासाठी. अँगल ए इज इक्वल टू 2x डिग्री. रिझन? अपोजिट अँगल. अपोजिट अँगल आहे, याला 1 नंबर दिला मी. बट हे 2 जे आहे 4x प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन? इंटिरियर अँगल्स तुम्ही लिहू शकता, सोडवायचं नाही तुम्हाला. इंटिरियर अँगल्स. मग सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ए फ्रॉम 1. किती आहे? 2x आहे. 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला आन्सर काढायचा आहे फक्त, पण मी सोडून देतो आहे. फ्रॉम 1 ए ची व्हॅल्यू 2x ठेवली. 4 प्लस 2 6x इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर डिग्री नॉट नेसेसरी टू राईट while calculating. 180 upon 6. Here is multiplication, 6 into x. Opposite of that operation is division.
Therefore, x is equal to 6 3 it means 30 degree. Therefore, answer असेल, answer कोणता आहे 30D. Is it clear now? Now we are going to now second question from the 2.2. Example is like this. दिसते का बघा, मी वाचतोय आधी. In the adjoining figure, line P parallel line Q. Line P parallel line Q. Line T and line S are transversals. T and S parallel नहीं है, transversals है. Find the measure of angle X and angle Y using the measures of the angles given in the figure. Line P parallel line Q. These two, T and S, are transversals. First of all, think about X. We have to find out X. So, line P parallel line Q हे given आहे. Given information, here take A in the figure. You have to draw figure. जर हा प्रश्न सोडवणार असाल तर इथे ए घेतला आहे, म्हणजे आकृतीमध्ये बदल केला आहे, एक पॉइंट दिला आपण अँगल, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं फिगर ड्रॉ करावी लागेल. मग असं होईल, अँगल ए प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर पेयर मध्ये आहे. अँगल्स इन अ लिनियर पेयर, पूर्ण याच्यातला आहे अँगल्स इन अ लिनियर पेयर. मग therefore angle A is equal to 180, this will be here minus 40. Therefore angle A is equal to किती असणार आहे, 140 degree. But angle A is equal to X. Angle X, corresponding angles. Corresponding angles figure मध्ये बघा, A and X are corresponding angles. तुमची प्रॅक्टिस झाली असेल, ओळखता येत असेल, म्हणून इथे X, मग X काढायचा आपल्याला, 140 डिग्री इज इक्वल टू अँगल X. इट मीन्स X इज इक्वल टू 140 डिग्री. हा एक काढला आपण. आता Y काढायचा आहे. Y साठी इकडे बघा फिगरमध्ये, याचा अपोजिट अँगल इथे मी B घेतो. आपल्याला फक्त या लाईनचा विचार करायचा आहे, ट्रान्सव्हर्सलचा, इकडचा नाही. या दोन लाईन पॅरलल नाही आहेत. कसंही तुम्ही काढू शकता. इथे अपोजिट अँगल घेतला मी B फिगरमध्ये. इथे जरा इकडे बाजूला घेतो मी. अँगल B इज इक्वल टू 70 डिग्री, अपोजिट अँगल. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. हे जर इकडे आणलं याचा लिनियर पेयर मध्ये, तर हा 110 मिळेल, y 110 येईल. बट angle B plus angle Y is equal to 180 डिग्री. दोन्ही इंटिरियर अँगल आहेत ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये. आणि B ची व्हॅल्यू काढली आपण, 70 प्लस Y 180 डिग्री. अँगल Y करा पाहिजे तर 180 मायनस 70 किती, 110 डिग्री. हा झाला अँगल Y. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन झालेला आहे. यानंतर एक लास्ट थर्ड एक्झाम्पल घेतो आणि ते थांबतो मी. दिसतोय का बघा, क्वेश्चन 3 2.2 मध्ये.
In the adjoining figure, line P parallel line Q, line L parallel line M. Find measures of angle A, angle B and angle C. Using the measures of angles, given angles, justify your answer. Figure is like this. अशी फिगर आकृती तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये L पॅरलल M आहे, P पॅरलल Q आहे. आता A काढायचं असेल, हे दोन्ही पॅरलल लाईन मध्ये आहे आणि कसे आहेत, आतमध्ये या दोन्ही पॅरलल लाईनच्या आतमध्ये आहे. मग तुम्ही असं करू शकता, लाईन P पॅरलल लाईन Q हे गिवन आहे. मग therefore angle A plus 80 degree is equal to 180 degree interior angles. मग angle A is equal to 180. सगळ्यांनी लक्षात घ्या, ह्या ज्या हे कॅल्क्युलेशन कायम लक्षात ठेवायचं. एच्या इज इक्वल टू पासून राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला दोन नंबर आहेत, अँगल ए आणि 80 डिग्री. हा प्लसमध्ये आहे, तो इकडे मायनस होईल, -80 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू किती असणार आहे, 100 डिग्री. ए मिळाला. आता बी कसं काढता येईल लक्ष द्यायचं आहे. याच्यासाठी या ठिकाणी मी एक्स घेतो. कुठे फिगर ड्रॉ करावी लागेल, कारण फिगरमध्ये आपण एक पॉइंट घेतला आहे एक्स. मग असं होईल अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर, ह्या एका रेषेच्या एकाच बाजूला दोन्ही लगतचे कोन आहेत, लागून आहेत पूर्ण दोन्ही. मग ए ची काढली आपण 100 डिग्री. 100 प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस, हा असंही काढता आलं असतं आपल्याला, किती 100 डिग्री. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 80 डिग्री. हा दुसरा मिळाला आपल्याला. बट लाईन P पॅरलल लाईन Q हे दिलं आपल्याला. ह्या दोन पॅरलल लाईनच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला दोन्ही अँगल आहेत B आणि C. आणि मग इथे देअरफॉर असं होईल अँगल B काढावं लागेल आपल्याला. B इज इक्वल टू एक्स, अँगल एक्स इज इक्वल टू किती 80 डिग्री. हे महत्त्वाचं आपल्याला इथे राहिलं होतं थोडंसं. B आणि एक्स कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. B 80 मिळालं. मग ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत, कोणत्या, P अँड Q, त्याचे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. त्यामुळे असं होईल अँगल C इज इक्वल टू अँगल B. याला मी 2 नंबर देतो, B चं काढलेली व्हॅल्यू. देअरफॉर अँगल C इज इक्वल टू 80 डिग्री फ्रॉम 2. आता परत एकदा फिगरवरून सांगतो कसं काढलं ते रिव्ह्यूमध्ये. ह्या दोघांची सम 180 डिग्री. 180 मधून 80 गेले, 100 ए आलं. 100 आणि त्या दोघांची लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर असल्यामुळे हा जो अँगल आहे दोघांची सम 180 असेल. 180 आहे म्हणजेच आपण ए काढला आहे किती 100चा, म्हणजेच एक्स येईल कितीचा 80चा. मग हा 80 आला म्हणजे B 80 आला. करस्पॉन्डिंग अँगल्स एक्स अँड B. B मिळाला किती 80. मग B आणि C या दोन्ही पॅरलल लाईनच्या आतमध्ये एकाच साईडला आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत.
असं जर आपण पकडलं तर बी आणि सी जे आहेत ना या बाजूला आहेत. तुम्हाला इमॅजिन करता यायला पाहिजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल बी आणि सी इक्वल असणार आहे. इफ लाईन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग बी किती झाला 80 काढला, मग सी तेवढाच असणार आहे, सी इज इक्वल टू 80 डिग्री. अशा प्रकारे याच्यावर थोडी प्रॅक्टिस करा, परत परत बघा. मी प्लेलिस्ट तुमच्यासाठी सेपरेट बनवलेली आहे, सबस्क्राईब करून. याच्या आधीची पहिल्या लेसनपासूनची सगळी एक्झाम्पल यामध्ये आहेत. सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमधून स्टँडर्ड 8 सिलेक्ट करा, तुम्हाला स्टँडर्ड 8ची एक्झाम्पल बघायला मिळतील. बेस्ट ऑफ लक.